आर्याला म्हणायचं होतं हा बिग बॉसचं घर आहे, सरसबाग नाही. काय बघणार ओढलेत आज. अच्छा, ते पडदा लावायचा विषय चालू आहे ना, कॅप्टन्सी रूमला पडदा लावायचा विषय चालू आहे की जेणेकरून पडदा लावा बिग बॉस, आम्हाला ते बघवणं होत नाही. आज काय चालू आहे काय नाही, बघवणं होत नाही म्हणण्यापेक्षा मला हे बघवणं होत नाही. एक काय ते 100 वेळा भांडायचं, म्हणजे आधी हाट करून मारायचं, लात घालायचं, अशा टाईपमध्ये वस्तू फोडायच्या आणि नंतर परत मग तुम्ही साबजी करत जायचं. हे बघायचं होत नाही ऍक्च्युली आम्हाला, बाकीचं काय बघायचा विषय नाही. त्यामुळे ते बघायचं होत नाही म्हणून त्याने म्हटले की पडदा लावा. कॉपी पेस्ट झाडाल ती कशी आज. दादा माझं चुकलं, दादा माझं चुकलं, पॅडी दादा मी स्तर सोडून बोलले, हो स्तर सोडून बोलले, काय करू दादा. पॅडी दादा पॅडी आमच्या भारी. मला फळ पाहिजेत, फळ मस्त एक कापड फळ पाहिजेत मला. आज काय मज्जा नाही वाटली एपिसोड मध्ये, जान्हवीचं नेहमीच रडणं. अरे मी काय म्हटलेलं ते चाबरं पण मी म्हटलेलं की भांडणार आणि परत ह्यांच्याच मागं जाणार. मी म्हटलेलं कालच्या लाईव्ह मध्ये देखील म्हटलेलं की काय नाही, यांचे भांडणं सगळे खोटे आहेत. ते निक्की संघ जे काय बोलला हाडहूड पर्यंत गेलं. अरबाचा निक्कीचं काय बोलण्यामध्ये काय अर्थच नाही, कारण ते काय आता भांडणार नंतर म्हणणार आईला उगाच भांडलो, परत जाणार निक्कू ओग माझी पिल्लू जेवली नाही तू. कॅमेरा बघणार पहिला, कॅमेरा बघून मग जो यांचं प्रेम प्रकरण बाहेर येणार. आणि बिग बॉसला पण तेच पाहिजे, यांचं लपडं दाखवण्यामध्ये इंटरेस्ट आहे बिग बॉसला. ते अनसीन अनदेखा तडकामध्ये जे जिओ सिनेमावर दिसतंय अनसीन, त्याच्यात एकदा जाऊन बघा. एवढा भरपूर कंटेंट आहे ना, ते बघत बसला की अखंड सीझन बनेल. एवढा भारी कंटेंट आहे. डीपी दादाचा असू दे, पॅडी दादाचा असू दे किंवा अभिजितचा असू दे, जे इमोशनल सीन आहेत, कॉमेडी सीन आहेत, जे टॅलेंटेड सीन आहेत, ते सगळे पडलेत कुठं अनसीन मध्ये. आणि इथं मेन एपिसोड मध्ये काय चालू आहे, पडदा लावून कॅप्टन्सी रूमला पडदा लावा. हा, हे यांची भांडणं आज झालीत, उद्या लगेच हे असलं दाखवलं यांनी. त्यामुळे बिग बॉसचा फॉल्ट आहे, दुसऱ्या कोणाला बोलण्यात काय अर्थ नाही. बिग बॉस तू सुधार करा, त्या चांगलं काहीतरी दाखवत जा. सूरज काय सूरज काय बोल सूरज नाही खरं काय अर्थ आहे सूरजचा. सूर्य ह्याचं तोंड बघा जरा. थांबा एक मिनिट, मला दिसायला पाहिजे. ह्याचं बिग बॉस लाईव्ह चालू आहे, एवढा अख्खा महाराष्ट्र सूरज चव्हाण डोक्यावर घेतलाय. मी विचारलं सूरज म्हणजे काय, ह्याचं कर्तव्य होतं की सूरज चव्हाण किंवा सूरज गुलीगत धोका त्याला सपोर्ट करा. पण यांनी ज्ञान पासवणार ना, यांचं कामच आहे ना ज्ञान पासवायचं. सूर्य म्हणजे काय, सूर्य. अरे अरबाज बोलला नाही काय, आज कोणाचा तरी बर्थडे आहे त्यामुळं बिग बॉस मला त्याला गिफ्ट द्यायचं आहे म्हणून बर्थडेचं मी तुम्हाला गिफ्ट देतो, कॅप्टन्सी देतो, ह्याहून करतो तेव्हा करतो. हे ज्या बाण ठेवलेलं कॅप्टन्सी बर्थडेचं गिफ्ट म्हणून कॅप्टन्सी देणार. आणि बिग बॉस पण तोंडावर म्हटला याला, काय म्हटला की तुम्हाला वाटतं असं की तुम्ही तुमच्या ताकदीच्या जोरावर कॅप्टन्सी कमवलंय, जसं की नाही आहे. संपूर्ण जवळपास घराच्या मनात होतं की अरबाजला कॅप्टन्सी द्यावं म्हणून अरबाजला कॅप्टन्सी मिळाल्या. त्यामुळे अरबाज तू नको शान. नॉमिनेशन टास्क का नाही झाला, नॉमिनेशन टास्क नाही झाला कारण बिग बॉसला जरा चूल मिळाल्या, आज मजा मिळायला लागल्या. काय तो जेवणा पप्पाने खेळायचा ना, डॉक्टर घर मी मम्मी तू पप्पा असलं खेळायचं आहे ना त्याला. त्यामुळे ते अरबाजाने निक्कीचं चालू केलं त्यानं परत. ते अरे ते मला घनश्यामचं कळण झालंय, ह्यो भांडा लागलाय बी, स्टँड बी घ्यायला लागलाय, ह्याला म्हणजे दिसायला लागले, हे रडायला पण लागले, परत त्यांच्यात जायला पण लागले. तरी पण त्या अरबाजचं कुठंतरी ठेवलेलं कोणतरी नोकर बिकर नसते काय. आता ती निक्की आली अरबाजला म्हटली, अरबाज आपण असं काय करतो रे, जे की हे म्हणतात की पडदा लावा, आपण असं काय करतो, अजिबात काय करत नाही. मग आपण बोलूया का, लगेच घनश्याम चला ते नसते काय, पप्पा मला पाळण्यात बसवा, चला ना नसते काय. काय झालं तरी अरबाज सांग मी येणार आईला त्याची इज्जतच काय राहिली. अरे पण ज्यांनी इज्जत काढलं त्यांच्याबरोबरच तुला खेळायला मजा यायला. घनश्याम भाऊ तुम्हाला काय बोलायचं घनश्याम भाऊ, आता आम्ही काय बोलू. मेम आहे भरपूर, मेम आल्या, जरा वेळ घ्या. निक्कीला वाचवलं बिग बॉसने कॅप्टन्सी देऊन. वय रे, मला अजून एक गोष्ट बोलायची आहे. कालच्या लाईव्ह मध्ये पण एकट्यानं बोलला की शेवट नॉमिनेशन मध्ये निक्की आणि घनश्याम होते, म्हणजे शेवटच्या नॉमिनेशन टास्क मध्ये अभिजित, निक्की, घनश्याम आणि कोण पॅडी दादा नाही, अभिजित होता, पॅडी दादा होता. पण मी तेच म्हणतोय ना, मी पॉवर कार्ड एवढ्या लवकर काय यूज केलं, म्हणजे म्हणायचं हेतू काय की हिंदी बिग बॉस मध्ये पॉवर कार्ड मॅक्सिमम निम्मा बिग बॉस झाल्यानंतर यूज करतात. एवढ्या लवकर पॉवर कार्ड यूज का केलं, बरं केलं तर केलं. भरपूर जणांना ह्याची खात्री आहे की 100% निक्की बाहेर गेली असती ॲज अ वोटिंग लिस्ट, बिकॉज त्याच काळामध्ये जर आठवतंय का बघा, त्याच पिरियडमध्ये निक्कीची एकदम निगेटिव्ह बाजू ही पब्लिक समोर होती.
कारण पूर्ण आपली ऑडियन्स सगळं वर्षा उसगावकर मॅम यांच्या बरोबर होतं किंवा पॅडी दादा असतील किंवा आपल्या बी टीमच्या सपोर्टमध्ये होता आणि निक्कीला थू थू करत होते थू करत होते. पण त्याच टाइममध्ये बरोबर बिग बॉस रिव्हील करते की बाबा आपण पॉवर कार्ड यूज करायचं आहे आणि बरोबर त्या पॉवर कार्डमध्ये निक्की बरोबर वाचत्या. म्हणजे मला याचं गणित कळलं नाही. मला आधी हे वाटलं नव्हतं की म्हणजे काय म्हणायचं त्याला हे काय म्हणायचं स्क्रिप्टेड वगैरे असेल, पण मला खरंच वाटायला लागले. गेला बाजार आजचा विषय घ्या. कॅप्टनचे टास्क हँड ओव्हर करण्याचा टास्क का घेतला? असंही असायला पाहिजे होतं की कॅप्टनची टास्क म्हणजे कॅप्टन कडून जो काय तो आरब्या त्याला कॅप्टन्सी मिळाल्या अरबाजला. मग आता त्याला पण चांगली कॅप्टन्सी केला तो बाय द वे, म्हणजे जास्त काय वाजावाजी झाली नाही, पण ठीक आहे. मग बिग बॉस त्याला असं टास्क द्यायला पाहिजे होतं किंवा आपल्याला असं टास्क द्यायला पाहिजे होतं आपल्याला असं टास्क द्यायला पाहिजे होतं म्हणजे सगळ्यांना की बाबा तुम्ही एकही 0 रुपये कमवलात त्यामुळे तुम्हाला बीबी करन्सी मिळणार नाही. मग ह्याची शिक्षा म्हणून तुम्हाला जर ते ग्रॉसरी म्हणजे बाजार आहे फळबिळा बाजार जे असते ते जर तुम्हाला पाहिजे असेल तर कॅप्टन्सी सोडायला लागणार. इथंपर्यंत ठीक होतं. म्हणजे झालं असतं काय की नवीन कॅप्टन बनवायचं असेल तर नवीन टास्क घ्या, परत एखादी लढत घ्या, परत एखादी काहीतरी मस्तपैकी म्हणजे एखादा खेळ घ्या, काहीतरी हे घ्या, त्यात अजून नवीन टास्क मध्ये नवीन कॅप्टन झाला असता. हे कॅप्टनच्या हातात का दिलं की बाबा, आणि ते पण अशा कॅप्टनच्या हातात जो कॅप्टन कुणाला देणार हे माहितच नव्हतं ना. तो कॅप्टन कुणाला कॅप्टन्सी देणार आहे कुणालाच माहित नव्हतं. असं जसं असल्यासारखं, कारण ह्यो कॅप्टन निक्कीला देणार हे सगळ्या गावाला जग जाहीर आहे. मग हे असं टास्क केल्यामुळे मला पण वाटलं की बाबा हे जरा स्क्रिप्टेड आहे. बाकी किलर पुन्हा ऍक्टिंग करूनच पॅडी, अरे हिचं कायमच आहे. ही परत आता ऍक्टिंग करणार, थोड्या वेळानंतर परत म्हणणार वर्ड पॅडी सॉरी मला खूप वाईट वाटते. आणि नंतर आधी कसं पॅड ओ दादा तुम्ही जोकर मला करायचं होतं दादा. ओ ऍक्टिंग बघा दादा, ओव्हर ऍक्टिंग आयुष्यभर तेच केले तुम्ही. हे दोन आहेत असे, हे डिंबिडिम टिप्पिडिम हे वाजवत राहणार आहे आयुष्यभर, म्हणजे ऍटलीस्ट हे सीझन संपेपर्यंत तरी. त्यामुळे तिच्यावर विचार करू नको भावा आकाश, तू विषय सोडून दे तिचा. ते कोणतरी त्या जान्हवीच्या नवऱ्याला सांगा की डीपी दादा आणि अंकिता जे काही बोलले ते पाठीमागे बोलले, याची बायको तोंडावर बोलते, त्याने भावना दुखवतात. मग त्याच्या नवऱ्याला काय सांगायला पाहिजे? नवऱ्याचं काय चुकी आहे त्यात? नवऱ्यासारखं वागणार मर्दा, हे तर मला तेच कळत नाही. नवऱ्याला सांगायला गेलं ते आयटी कंपनीत आवडते जॉबला. तू नवरा आहेस? नाही तू लग्न झाले नाही होणार आहे नाही विश्वास आहे नाही होणार. जाऊ दे, सोडा विषय. पर्सनल जोक घ्यायचे नाहीत. तू का म्हटलास होणार आहे? मी विचारलो, प्रश्न विचारलो, मग मी उत्तर दिले की तू नाही म्हटलास. नाही म्हणलो. त्यातले ढम पोरगा सगळं ढम पोरग. त्याला जेव्हा फळावर लिहिलेलं वाचायला ऐक की जेव्हा त्याला फळावर लिहिलेलं वाचलं होतं पॅडी दादाला तेव्हा का सॉरी असं म्हटलं किला कपडे घेऊन जावा. दोघी बहिणी आत्याच्या मावस बहिणीने तुम्ही जावा, तुम्ही दोघी जावा, कपडे आयर मायर करा, दाजीसनी पण जरा आयर मायर, आणि हे जरा चांगलं घ्या, टावेल टोपी वगैरे चांगलं घ्या जरा. उगाच दाजी बिजी चिडत बसतात. ही विजय आणि ती कोण प्रियंका, तुम्ही दोघी जावा बाई बनी जाऊन तिथं आयर मायर करा आणि येताना पैसे पाकिट घेऊन आणि पाकिट मला देऊन जावा कोल्हापुरात. काही विषय नाही. मी पण तुमच्या साठी लाईव्ह येतोय. मी पण बॉर्डरवर ड्युटी चालू आहे दादा. काय सांगायला रोहित भाऊ आर्मी? अरे मग तर रिस्पेक्ट भावा, मनापासून रिस्पेक्ट, मनापासून खूप प्रेम रोहित, खूप प्रेम. मी मला एवढं भाग्यवान समजतो की भावा तुझ्यासारखी लोक देखील इथे येऊन बघायला लागलेत. त्यामुळे कदाचित मलाच हे खूप तुम्हाला थोडं एंटरटेन होत असेल तर आम्ही करतच राहू, टेन्शन नाही. पण थँक्यू सो मच रोहित, मला पर्सनली चांगलं वाटलं. मनापासून खूप प्रेम आणि सॅल्यूट भावा तुला.